नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जित या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत माइंड मॅपिंग. हे एक तंत्र आहे जे खूप प्रभावीपणे तुमचा अभ्यास चांगला करू शकते. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, माइंड मॅपचा अर्थ आहे, मॅप तर तुम्हाला लक्षात आला असेल, एक नकाशा टाईप आपण तयार करू शकतो. पण त्याच्यामध्ये एखादा विषय घ्यायचा, त्याचे उपविषय आणि असे करत करत आपण त्याला एका चित्राच्या माध्यमातून आपण ते बनवू शकतो. ठीक आहे. आता याचा अर्थ असा आहे की एखादा जो मुख्य विषय आहे तो मध्यभागी ठेवून त्याचे वेगवेगळे विषय हे त्याच्या बाजूला जोडायचे आहेत आणि जे उपविषय आहेत त्याच्याशी आणखी रिलेटेड काही माहिती आहे ती छोट्या स्वरूपात आपल्याला माहिती लिहित न्यायची आहे. म्हणजे सरळ सरळ एका झाडाप्रमाणे आहे, ती शाखाप्रमाणे आहे. जसं झाड आहे, एक बी आहे, या एका बियापासून एक झाड निर्माण होते, पण त्याच्या फांद्या किती असतात? फांद्या खूप साऱ्या आहेत. पण म्हणजे सरळ सरळ सोप्या भाषेत एका मुख्य विषयाचे खूप सारे विषय असू शकतात. तर तेच त्याला माइंड मॅपिंग असं आपण म्हणतो. आता याच्यामुळे काय होते, याचे फायदे काय आहेत की विचार स्पष्टता, म्हणजे तुम्ही वेगळ्या पद्धतीनं विभागून घेतलेल्यामुळे तुमच्या माइंडमध्ये ती गोष्ट खूप परफेक्ट बसते आणि विसरल्या जात नाही, हे खूप परफेक्ट राहते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होते, तुम्ही क्रिएटिव्हिटी तुमची वाढते. याच्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने लिहायचं, कसं करायचं, काय करायचं तुमच्या माइंडमध्ये, आणि बनवता तुमच्या मध्ये ते पूर्ण विषय, तो जो भाग आहे तो पूर्ण मनात बसतो, अभ्यासात लक्ष राहतो आणि अंडरस्टँडिंग खूप वाढते. याच्यामुळे काय होते की तुमची स्मरणशक्ती आहे, नॉलेज आहे ते खूप वाढते, सुधारते. आणि त्याच्यामुळे काय होते, तुम्हाला ते कलर पेनचा वापर करू शकता, त्याच्या चित्राचा वापर करू शकता आणि वेगवेगळ्या विषयाचा, आकाराचा वापर करू शकता. आणि हे ठेवलेली माहिती तुम्हाला खूप दीर्घकाळ स्मरणात राहते. आणि याचा एक विशेष गोष्ट आहे की एकमेकाशी संबंध कसा आहे तो एकेका गोष्टीचा, ती एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये. आणि या विषयाचा त्या विषयाशी, त्या मुद्द्याचा या मुद्द्यासोबत कसा संबंध येतो आणि तो त्याच्यासोबत कसं, त्याच्यामधून पूर्ण माहिती कशी डिटेल होत जाते हे याच्यात लक्षात येते. आणि याच्यामध्ये काय होते की प्रभावी शिक्षण आणि आपलं माइंड खूप फास्ट याच्यामध्ये चालायला लागतो. माइंड मॅपिंगमुळे तुमचं अभ्यासामध्ये खूप चांगलं लक्ष लागू शकते. थोडासा विचार करा, समजून घ्या काय आहे नेमकं माइंड मॅपिंग आणि याच्यामुळे आपला अभ्यास कसा चांगला होऊ शकतो, तुम्ही प्रभावीपणे अभ्यास करू शकता. ठीक आहे, लक्षात आलं असेल, समजलं असेल असं मी गृहीत धरतो. आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.